माय वोट माय राईट. वेलकम बॅक टू द चॅनल अँड वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. तर आज आहे 20 नोव्हेंबर. आत्ता वाजले आहे सकाळचे 10 आणि मी निघाले आहे वोट करायला, कारण आज आहे इलेक्शन्स. मतदान तर झाले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मतदानाविषयी लोकांच्या मनात काय भावना आहेत ते. मी अशोक हांडे, ज्येष्ठ नागरिक आहे. आज मतदानाचा दिवस. सर्वांनी मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपली लोकशाही बळकट करण्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी तुम्ही जरूर मतदान करा. मतदान करणे हा आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे. उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी या तुमच्या मतामध्ये फार मोठी ताकद आहे. महाराष्ट्राचा विकास व्हावा, एक आदर्श राज्य निर्माण व्हावे, एक आदर्श सरकार व्हावे, यासाठी मतदान करणे अतिशय आवश्यक आहे आणि सर्वांनी मतदान करावे हीच माझी अपेक्षा. आता नव मतदार आहे, त्यांनी चांगली जरूर मतदानात जायला पाहिजे. कारण पुढचं भविष्य घडवणे, पुढचा आपला देश घडवणे हे सगळं या नव मतदारांच्यावर अवलंबून आहे. तेव्हा त्यांनी आपलं मतदान जरूर करावे. मतदान हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे आणि राज्यघटनेनुसार आपल्याला मूलभूत अधिकार आहे, तो प्रत्येक नागरिकांनी हा बजावलाच पाहिजे. आणि ज्यांना तुम्ही मत दिलंय ते निवडून आल्यावर त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? संपूर्ण भारताचा विकास. मतदान का केलं पाहिजे? आपल्या भारताचा विकास व्हावा आणि चांगले आपले कामं व्हावे. अच्छा. आणि आपलं संस्कृती जपली जावी. हिंदू धर्माचे सगळे व्यवस्थित व्हावे, सगळे भानगडी होऊ नये. निवडून येईल त्यांच्याकडनं काय अपेक्षा? आपल्या भागातून निवडून दिलेला प्रतिनिधी आपल्या भागाची सर्व प्रकारची सेवा करेल, प्रगती करेल, असाच उमेदवार आपण निवडून. महत्वाचं आहे मतदान करणं. हा, मतदान करणं, मतदान करण्यात आपला योग्य प्रतिनिधी निवडून गेला पाहिजे आणि तो आपल्या भागाचा विकास त्यांनी केला पाहिजे. माझं मतदान माझा अधिकार. मतदान करणं हे गरजेचं आहे, कारण जो प्रतिनिधी आपण निवडून देतो तो आपल्या समस्या, आपल्या अडचणी हे शासन दरबारी मांडतो. आणि मतदान जर केलंच नाही तर आपला हा आवाज दबला जाईल आणि चुकीच्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. मतदान करणं हे का महत्वाचे आहे? सक्षम सर्वोत्कृष्ट राज्यकर्ते बनवण्यासाठी, जसे शिवाजी महाराज होऊन गेले. निवडून आलेल्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? जे स्त्रियांसाठी ते एवढं सगळं करतायत, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे स्त्रिया आहेत त्यांना परमनंटची सोय करावी, ही कधी मदत होईल. जसं की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आज मतदान होते, तर तू आज वोट केलंयस का? हो, ऑफकोर्स केलंय. सर्वांनी केलं पाहिजे. मतदान करणे का गरजेचे आहे? मतदान यासाठी करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर तू हा का विषय घेतला मला थोडं माहिती आहे, कारण बऱ्याच लोकांकडनं सध्या गेल्या काही दिवसात स्पेशली महाराष्ट्रात असं खूप लोक म्हणत आहेत की राजकारणात काही रस राहिला नाही, राजकारणात काहीही चाललंय, राजकारणाचा कचरा झालाय, असे खूप स्टेटमेंट मी ऐकले आहेत. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की मतदान केलं पाहिजे, कारण तुमच्या मतदान करण्यातच ती शक्ती आहे की ज्याच्याने चांगले उमेदवार निवडून येऊ शकतात आणि ते चांगले राज्यकर्ते म्हणून ते काम करू शकतात. त्याच्यामुळे योग्य उमेदवारांना मतदान करणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या महाराष्ट्रावर, तुमच्या देशावर प्रेम असेल तर ते आपलं महाराष्ट्र किंवा आपला देश हा चांगल्या राज्यकर्त्यांच्या हातात जाण्यासाठी मतदान अवश्य करा आणि चांगले उमेदवार नक्की निवडून आणा. मतदानाविषयी तुमचे विचार काय आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर ह्याच नोटवर आपण आपला व्हिडिओ एंड करूयात. On this note guys, thank you very much for watching our video. I hope you like the video. If you, then do like, comment and subscribe to our channel. Till then, goodbye. We will meet in next vlog.